मी आत्ता महात्मा फुले वाड्यामध्ये आहे. तर ही प्रतिमा बघा, ज्योतिराव महात्मा फुले यांची प्रतिमा आहे. त्यांचा हा वाडा आहे. संपूर्ण तुम्हाला बघायला भेटत असेल हा संपूर्ण वाडा. हा संपूर्ण वाडा पूर्ण एकदम म्हणजे जुन्या काळात नेतो, कारण ही ते खाली जी भूमी ही शेणाने सारवलेली आहे. जशी आमच्या गावाकडे सारवलेली असते तशी या माणसाने भारताला एक वेगळी दिशा दिली. मुलींचं शिक्षण खूप मोठी देणगी या देशाला दिलेली आहे. ही प्रतिमा माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूळ प्रतिमा असावी, कारण त्यांच्या या फोटोमध्ये तुम्हाला जर खाली बघायला भेटलं तर कोर्टसी ऑफ हॅमिल्टन स्टुडिओज असं लिहिण्यात आलं आहे. इथे त्यांचं डॉक्टर B.R. आंबेडकर असं लिहिण्यात आलेलं नाव आहे. गव्हर्मेंट सेंट्रल प्रेस बॉम्बे असं लिहिण्यात आलेलं आहे. हीच मूळ प्रतिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असावी, ह्यावरूनच डिजिटल प्रिंट बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. खूप हुशार आणि खूप तल्लख बुद्धीची ही व्यक्ती होती. या व्यक्तीने भारताला संविधान दिलं, पण अनेक लोकांना जगण्याचा आधार दिला, अधिकार दिला. महात्मा ज्योतिराव फुले यांचे निष्ठावंत सहकारी भाऊ कोंडाजी पाटील डुंबरे, ओतूर, जिल्हा पुणे हे पाटील होते. तर मला इथं जाणून सांगावंसं वाटतं की इथेच आपला जातीवाद संपून जातो. या थोर व्यक्तींमुळेच आपण जातीपात नष्ट केला पाहिजे. महात्मा फुले या वाड्यामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला ह्या वाड्यामध्ये पडवीच्या मागे एक विहीर बघायला मिळते. या विहिरीतून जे अस्पृश्य म्हणलं जातं अशा हर एक माणसाला त्यांनी या विहिरीतून पाणी दिलं होतं. म्हणजे त्यांनी रंगद्वेष, जातीद्वेष आणि एक आपण म्हणतो ना की एखाद्याला स्पर्श करू नये, ते सगळं ह्या एका पाण्याने त्यांनी देऊन या दरवाजातून बाहेर आल्यानंतर आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले यांची समाधी बघायला मिळते. इथे जे तुम्हाला छोटे 2 दगड दिसतात, हे 2 दगड, हे छोटे दगड हे पादुका आहेत, जे स्वतः सावित्रीबाई फुले यांनी बसवलेले आहेत. आणि हे तुळशी वृंदावन स्वतः सावित्रीबाई फुले यांनी बसवलेले आहे.